खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सत्तांतरानंतर विरोधकांकडून पहिली चाल। माजी आमदार दिलीप मोहितेंविरोधात दंड थोपटणारे सयाजी मोहिते अडचणीत। बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते यांचा हमाल परवाना रद्द करण्याचा आदेश। बाळूबापू चिगडे यांच्या अर्जानंतर सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांच्या निरीक्षणांती आदेश पारित। सयाजी मोहिते यांचं संचालक पद गोठवण्याचा, त्यांना अपात्र ठरण्याचा अधिकार सहाय्यक निबंधक कार्यालयाला नसल्याचेही सचिन सरसमकर यांनी केलं स्पष्ट। सक्षम प्राधिकाऱ्याकडे दाद मागण्याचंही अर्जदार तिगडे यांना केलं सूचित। माघ पौर्णिमेनिमित्त निमगाव, खरपुडी खुर्द, कडधे, देवतोरणे आणि मेदनकरवाडी येथे श्री खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। माघी यात्रेनिमित्त बैलगाडा मालक आणि यात्रेकरूंनी सदानंदाचा येळकोट करीत घाटातून धावले नवसाचे बैलगाडे। भंडार खोबरं उधळत गावातून पालखी मिरवणुकीची परंपरा। केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कुटुंबाचा आरोग्य विषयक होणारा खर्च या विषयावर सर्वेक्षण होणार। कुटुंब निवडीची प्रक्रिया तसेच सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्य विषयक खर्चांसंबंधी योग्य तसेच परिपूर्ण माहिती देण्यासाठी कुटुंबीय आणि व्यक्तींनी सहकार्य करावे। अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाने केले आवाहन। आळंदी शहरात 125 दिव्यांग पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 6.25 लाख रुपये निधी वितरित। आळंदी नगर परिषदेकडून दिव्यांग व्यक्तींसाठी किमान 5% निधीचे वाटप। नगर परिषदेकडून दिव्यांग व्यक्तींचा 4 लाखांचा विमा। मुख्य अधिकारी कैलास केंद्रे यांची माहिती। वन परिक्षेत्र अधिकारी राजगुरुनगर अंतर्गत चाकण कार्यालयाकडून वन हद्दी लगतच्या वस्त्यांसाठी हायमॅक्स दिवे। वस्ती आणि गावातील मुलांना संगणकीय ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून संगणक भेट। जुन्नर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, चाकण वन परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, वनपाल पवन आहेर आणि सविता भोजने यांच्या हस्ते सरपंच सीताराम गुजर यांच्याकडे सुपूर्त। आळंदी येथे इंद्रायणी महात्मा गांधी स्मारक निधी आणि आळंदी नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी भजन कीर्तन माध्यमातून जयघोष। रक्षा विसर्जन स्तंभाजवळ भजन कीर्तनास 500हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग।